ताई काय निर्णय झाला? अगं सांग ना काय निर्णय झाला? बाबा मी पूर्ण विचार करूनच बोलते आणि मला माझा निर्णय चुकीचा वाटत नाहीये। मला फक्त लग्नाचं नाटक करायचंय आणि ते का कशासाठी करायचंय हे त्यांनी सांगितलंय तुम्हाला। किल्लेदारांच्या घरात तू एक शोभेची बाहुली म्हणून जाणार आहेस। तुम्हाला असं का वाटतंय की तुम्ही माझा सौदा करताय? हे खोटं लग्न आहे आणि हे नाटक करण्याकरता मी तयार आहे। बाबा तुमची अवस्था मला बघवत नाहीये हो। तुमची तब्येत बिघडलेली आहे। आमची या घराची सतत तुम्हाला काळजी लागलेली असते। ह्या अशा परिस्थितीमध्ये मी जर तुमचा भार थोडासा हलका करण्याचा प्रयत्न केला तर कुठे बिघडतंय? काय सांगतेस? अगं अभिनंदन, खरंच आनंदाची बातमी आहे ही। अस्मिताने अगदी योग्य निर्णय घेतलाय। अगं ताई काय झालं? मला एवढं घाईघाईत बोलावून घेतलंस? बरं वाटतंय ना तुला? तब्येत बरी आहे ना तुझी? अगं अगं हो हो हो, तू बस बरं आधी बस। मी अगदी ठीक आहे बरं का। अगं या वाकनीसांनी मुलगी पाहिली आहे ना नरसिंहासाठी, तिच्याबद्दल सांगत होते ते। म्हटलं रेणुकालाही बोलावून घेऊया ना, तिलाही कळेल सगळं। हा वाकनीस सांगा। आत्याबाई मी तुम्हाला म्हणालो होतो ना, ते राजापुरे नावाचं कुटुंब, त्यांचीच मुलगी आहे अस्मिता। सद्गुणी आहे, चांगल्या स्वभावाची आहे आणि विशेष म्हणजे आपल्या किल्लेदार घराण्याला आणि साहेबांना शोभेल अशी आहे। वाकनीस अहो तुम्ही म्हणताय म्हणजे काही प्रश्नच नाही। ताई मला तुझ्याशी बोलायचंय। अगं तुला दिसतंय ना मी खूप गडबडीत आहे। आत्ता नको ना, नंतर बोल। नंतर नाही आत्ता बोलायचंय। बरं बाई बोल। मी हे काय ऐकते? तू त्या किल्लेदारांबरोबर लग्नाचं नाटक करायला तयार झालीयस? प्लीज मला अडवू नकोस। माझा निर्णय झालाय। हे बघ यात माझी बदनामी काहीही होणार नाहीये। किल्लेदार मंडळी सुद्धा या लग्नाचा गाजावाजा अजिबात करणार नाहीये, कारण हे नाटक आहे। मला फक्त काही महिन्यांकरता त्यांच्या घरी जाऊन राहायचंय। तू असं समज ना की आपली ताई एखाद्या नोकरीसाठी बाहेर गावी गेलीये राहायला किंवा हॉस्टेलवर राहायला गेलीये। मी तुझ्यापासून दूर नाही जाणार ग, नको काळजी करूस। ही अस्मिता राजापुरे, मिलिंद राजापुरेंची मुलगी, आणि या आमच्या कृष्णा आत्या म्हणजे आत्याबाई, आणि या रेणुका आत्या अमेरिकेत असतात। सध्या सगळ्यांना भेटायला इकडे आलेत। वाकनीसांची कशी काय ओळख तुमची? बाबांची ओळख आहे काकांशी। बाबांची बिझनेसमुळे बऱ्याच जणांशी ओळख आहे। किल्लेदारांनाही ते ओळखतात, पण प्रत्यक्ष अजून भेट नाही झालेली। लग्न का नाही केलंस अजून? अहो कसं शक्य आहे? बाबांना बिझनेसमध्ये मदत करायला कुणीच नव्हतं, त्यामुळे लग्नाचा विचार करायला वेळच नाही झाला। आता बघेन। अच्छा अच्छा, मला वाटलं की नाही, हल्ली काय काय ऐकायला येतं ना कानावर, म्हणून म्हटलं। अगं ताई येईल ती। मीच तिच्याबरोबर जायला हवं होतं, म्हणजे मला निदान तिथल्या माणसांना भेटता तरी आलं असतं। हो पण वाकनीसांनी सक्त ताकीद दिली होती, बरोबर कोणीही येऊ नका म्हणून। आणि तसंही आज आत्याबाईंना आणि घरच्या बाकीच्यांना फक्त अस्मिताला भेटायचंय, आणि बाकी काही बोलायचं असेलच तर आपण नंतर जाऊयात ना। अरे हो, पण ती बिचारी एकटी एवढ्या सगळ्या माणसांना बघून गांगरून जाईल रे ती। ताई अगं तू कशाला उगाच काळजी करतेय, सगळं व्यवस्थित होईल। अगं आईला बरं झालं आलीस ते, बस बस। अगं त्या मुलीबद्दलच बोलत होते वाकनीसांची। मला तरी मुलगी खूप आवडली आहे। तुझं काय मत आहे? आत्याबाई, हा निर्णय आपण घाईघाईत घ्यायला नको असं मला वाटतंय। भाऊजींच्या आयुष्याचा प्रश्न आहे। अहो नर्मदा वहिनी गेल्याच्या धक्क्यातून भाऊजी आता कुठे सावरताय, त्यामुळे भाऊजींच्या आयुष्यात येणारी नवीन बायको ही नर्मदा वहिनींची जागा घेणारी असायला हवी। आहिल्या, तुला सुद्धा अशी एकदाच बघून पसंत केली होती मी, आठवतंय ना? वाकनीस, तुम्ही त्या मुलीच्या आई वडिलांशी बोलून घ्या, मग लग्नाची रीतसर बोलणी करू आपण। हो आत्याबाई, मी बोलून घेतो लगेच, येतो।